This will be on integrated natural resource management, land, water and climate, regional systems. Kolekar sir. Yes. या नमस्कार. लंचनंतरचं सेशन थोडं हेवी चाललेलं आहे, लक्षात आमच्या येत आहे ते. 2 सत्र झाली, 2 वक्ते झालेले आहेत आणि आता माझा कसं आहे, आपण सर्वांना या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करू इच्छितो. अफाम आणि संबंधित सर्व संस्था, आमचे गुरुवर्य, कुलगुरू महोदय, आमचे कोषायुक्त माजी दांगड सर आणि सर्वांना नमस्कार करून या विषयाची मांडणी करताना 2 गोष्टी सांगण्याची गरज आहे. इंटिग्रेटेड नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट अशा प्रकारचं एक टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत थोड्या वेळामध्ये. आणि हा एकात्मिक नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन जे आहे ते नेमकं नैसर्गिक संसाधनं नेमकी कोणती आपण पाहणार आहोत किंवा काय आहे हे मांडणार आहे फक्त इथं मी. जरी माझी ओळख नाना देशमुख कृषी प्रकल्पाच्या माध्यमातून असली तर पूर्ण प्रकल्प सांगणं या ठिकाणी उचित नाही आहे. प्रकल्पाचे बहुतेक आयाम आपण सर्व माहीत झाले असतील. आपण आमची साईट पाहावी, काम पाहावं आणि इतरांपर्यंत देखील चर्चा करूया. केव्हा तरी पुन्हा आपण प्रकल्पावर चर्चा करणार आहोत. आता फक्त 2 ह्या विषयाशी संबंधित या ठिकाणी मांडणी मी करणार आहे. आणि त्या नैसर्गिक संसाधनामध्ये कोणती संसाधनं आपण या ठिकाणी लाईव्हलीहूडच्या अँगलनं आणि पुढं मानवजातीसाठी आपण पाहतो आहोत त्यावर चर्चा करणार आहोत. आणि म्हणून एक ऋग्वेदामधलं इथं मी रेफरन्स दिलेला आहे आणि हा रेफरन्स सांगतो आहे बघा, लक्षात घ्या की हा माती संबंधी रेफरन्स आहे पूर्णपणे. आणि ह्या मातीबद्दल ऋग्वेदामध्ये मांडणी केलेली आहे. ही मांडणी माझ्यापर्यंत कशी पोहोचली, 2015 साली द गार्डियन अमेरिकेचं वृत्तपत्र, त्या वृत्तपत्रामध्ये या मांडणीत रेफरन्स आलेला आहे. आणि त्यानंतर मी चौकशी रेफरन्स मागं करत गेलो की असं कसं काय होऊ शकतं. म्हणजे अमेरिकेतल्या एखाद्या वृत्तपत्रामध्ये ऋग्वेदामध्ये सूक्त एखादा येतं, सूक्ता इंग्लिश अर्थ येतो, मग काय नेमका आहे तो अर्थ. तेव्हा मला सापडलं की अशा प्रकारे मांडणी आपण केली. म्हणजे आपण आपला संसाधनं जी काही आहेत ज्याच्यावर आपण वाढतो आहोत याच्याबद्दल काळजी घेण्याची भूमिका पूर्वीपासून आपल्याकडे आहे आणि ती काळजी कशाप्रकारे घेतलेली आहे, कशी मांडणी केली याचं हे उत्तम उदाहरण आहे. यामध्ये आपण पुढे जाऊया आणि एकूणच या पार्श्वभूमी सांगतोय की हा विषय आपण का घेतलेला आहे आणि हवामान बदल कसा आपला घडतो आहे. हे आत्ताचा आपला अहवाल आहे. आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्राचं एक हवामान अनुकूल धोरण तयार झालेलं आहे 2017 हे धोरण सर्वांसाठी आहे. हे केवळ सरकारच्या कामकाजामध्ये धोरणाचा अंतर्भाव असावा असं बिलकुल नाही आहे. हे राज्याच्या हितासाठी धोरण आहे आणि हवामान बदलाला दुर्लक्षित करू नये आणि तो बदल कसा घडलेला आहे आणि पुढे काय घडणार आहे याचं विवेचन या धोरणामध्ये आहे. आणि त्याच्या अहवालाचा जेव्हा विचार आपण करतो त्यावेळेला त्याला म्हणतो आपण की महाराष्ट्र स्टेट ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. तर तो जो MSCP आहे, PCC आहे, त्याचं रिव्हिजन आता आपण 2023 केलेलं आहे. आणि 23व्या रिव्हिजनमध्ये आपल्याला दिसून येत आहे एक 2-3 ह्यात विशेषण फक्त या ठिकाणी मांडलेत नाही वेळेचा अभाव असल्याकारणानं की नेमका मोसमी पाऊस जो आपला मान्सून आहे हा कसा बदलतो आहे. तर आपलं इथं पाहिलं असेल तर पहिल्याच नकाशात दिसून आपल्याला येईल की साधारणपणे 21% जे आपले जे काही तालुके आहेत याच्यामध्ये आयदर एक्सेसिव्ह ऑर डिफिसिट रेनफॉल दिसतो आपल्याला. आणि नेमका हा जो डार्क भाग मधला आहे मराठवाड्याचा पूर्ण भाग आपण पाहिला या ठिकाणी दोन्ही प्रकारचे एस्टिमेट्स आपल्याला दिसून येतात. काही गेल्या आणि डिकेडल चेंज आपण अभ्यास केला त्याच्यामध्ये. तसंच आपला 2000 म्हणजे पुढचा बघितला आपण तर काय होऊ शकतं पुढे, तर प्रचंड प्रमाणात पाऊस वाढणार आहे असं दिसतं आपल्याला. एक्सेप्ट पूर्व विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण प्रचंड वाढणार नाही आहे, ते साधारणपणे तसं राहील. परंतु रेस्ट ऑफ महाराष्ट्र हे प्रमाण वाढणार आहे हे आपलं स्पष्ट आहे. याच्यापेक्षाही धोकादायक गोष्ट म्हणजे तापमान आहे. आणि हे तापमान जे आहे ते 2030 आणि 50 अनुमान जे सांगतं आपल्याला आहे ते प्रचंड वाढणार आहे. आणि ते वाढतं तापमान हे आपल्या निश्चितपणे घातक आहे, याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. तर हे जे काही तापमान वाढीचे, पर्जन्यमान डिस्ट्रीब्युशनचे, इव्हन डिस्ट्रीब्युशनचे, एक्स्ट्रीम इव्हेंटचे, ही जी अनुमानं सगळी जी आहेत या अँगलनं आपल्याला काम करायची गरज आहे. तर या सगळ्याचा परिणाम काय नेमका होतो आहे, ह्या कशा प्रकारे परिणाम शेतीवर होतो आपल्याला. आता शेतीबद्दल बोलूया फक्त आपण या ठिकाणी. तर ह्या परिणाम होण्याचं पहिलं जे काय आहे जमिनीवर दुष्परिणाम, लँड. आता लँडवर काय परिणाम होतो आहे, तर हे जे काही अतिपाऊस, अतिउष्णता किंवा वादळी वारा
यामुळं आणि याबरोबरच हे फार महत्त्वाची गोष्ट आहे, केवळ निसर्गाच्या घटनाक्रमावर दोष देऊन चालणार नाही आहे, आपणही तितकेच कारणीभूत आहोत हे विसरून चालणार नाही. म्हणून हा सेकंडचा कॉलम माझा आहे. अतिमशागत, अतिपाणी आणि अतिरासायनिक खतं या 2 घटनांमुळे नैसर्गिक आणि मानवनिर्मित याच्यामुळे काय होत आहे तर माती धूप प्रचंड वाढत चाललेली आहे. जमिनीचा भेगापट्टीचं प्रमाण चाललेलं आहे. या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मातीचा घट्टपणा कॉम्पॅक्टनेस बघा तुम्ही आता संपूर्ण जमीन आपल्या कॉम्पॅक्ट बनत चालली. त्या माझ्याकडं अनेक शास्त्रज्ञ या ठिकाणी मंडळी बसल्या त्याचा अभ्यास त्यांचा आहे या ठिकाणी आहे. जमीन नापीक बनत चाललेल्या आहे, क्षारपट बनत चाललेल्या आहेत आणि सगळ्याचा अल्टिमेट परिणाम काय होतो आहे आपल्याकडचा ऑर्गॅनिक कार्बन हा कमी कमी होत चाललेला आहे. ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे. किती साधारणपणे प्रमाणाचा आहे गेल्या 2 वर्षापूर्वीचा अहवाल सांगतो या ठिकाणी काही ठराविक जिल्ह्या ठिकाणी घेतले मी या ठिकाणी. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं हे ऑर्गॅनिक कार्बन हा आता कमी कमी होत चाललेला आहे आणि तो 0.5च्या आत आहे. 0.3, 0.4 त्या टक्केवारीमध्ये आलेला आहे आणि हे प्रमाण काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड आहे. जितके सॅम्पल टेस्ट केले 1-2 वर्षाचा अहवाल सांगतो या ठिकाणी त्याच्यापैकी 80-90% सॅम्पल्समध्ये हे डिफिशिट प्रमाण दिसतं आहे. याचा अर्थ सरळ असा आहे की SOC कमी होत चाललेला आहे आणि ही आपल्या शेतीसाठी मोठी धोक्याची घंटा आहे. याच्या पुढचा दुसरा धोका कुठला मोठ्या लक्षात तुम्ही घ्या. अजूनही आपण विचार फारसा केलेला नाही आहे. शेत जमिनीची धूप. आतापर्यंत आपण जेवढा अहवाल केलेला आहे सकाळच्या सरांच्या प्रेझेंटेशनमध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत ते इरोजन ज्यावेळेला पाहतो आपण त्यावेळेला इरोजनचा अभ्यास हा शेत जमिनीच्या अभ्यासापेक्षा वेगळा असतो. फार्मलँड इरोजनबद्दल अभ्यास फार मोठा झालेला नाही आहे. जो काय झालेला आता मेक्सिकोचा रिपोर्ट समोर या ठिकाणी येत आहे. इतका डिटेलमध्ये अभ्यास आपल्याकडे फारसा आलेला नाही आहे अजूनपर्यंत. फार्मलँड इरोजन म्हणतो आपण या ठिकाणी. तर ते बघा या ठिकाणी काय झालेलं आहे हे 38 ते 49% फार्मलँड इरोजन हे केवळ मशागतीमुळे होत आहे. 38% इरोजन हे चराईमुळे होत आहे आणि इतर बाकीचे कारणीभूत त्याला गोष्टी आहेत. म्हणजे फार्मलँड इरोजन जी जमीन आमची उपजाऊ आहे ज्यावर आपण सगळे जगतो आहोत त्या पिकाखाली जमिनीचं इरोजन ही सगळ्यात मोठी सिरियस बाब आहे जे एक कन्सर्न आहे. आणि याचा जर आपण पुढचा विचार केला तर ब्रिटनचा अहवाल काय सांगतो या ठिकाणी आणि इतर ठिकाणी अहवाल सांगतो की दर मिनिटाला किंवा एवढ्या फुटबॉल ग्राउंड एवढे जर जमीन आपली जात असेल या ठिकाणी धूप होत असेल तर पुढची फक्त काही वर्ष म्हणजे या ठिकाणी असं म्हटलं गेलं की 100 हंगाम शिल्लक आमच्याकडे बघतायत. ब्रिटनचा अहवाल सांगतो या ठिकाणी फक्त 100 हंगाम शिल्लक आम्हाला अन्न पिकवण्यासाठीचे. इतके धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दरवर्षी लाखो टन मी सरांनी सकाळी सांगितलं की 10 टन माती इरोजन हेक्टरी होत या ठिकाणी आहे. तर हे प्रमाण असं वाढत चाललं तर आपल्याला काही पुढं करणं कठीण होणार आहे. यावर आपल्याला काय करायची गरज आहे ते बघण्याची आवश्यकता आहे. दुसरा घटक आपला आहे सर्वसाधारण म्हणजे पाणी आहे. याच्याबद्दल आपण सकाळपासून 2-3 वक्त्याकडून ऐकलेलं आहे. या 2 प्रकारे पाण्यामध्ये बघतो आपण भूपृष्ठावरचं पाणी आणि अंडरग्राऊंड यातील भूजल. आता भूजल हा शेतीकरता फार महत्त्वाचा आहे. म्हणजे भूपृष्ठाच्या पाण्यापेक्षाही भूजल शेतीकरता फार महत्त्वाचं आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला मगाशी सांगितलं आपण की 80% जमिनी कोरडवाहू आहे आपली, 20% आपण निरीक्षण करू शकत नाही आहे. मग आपल्याकडं काय आहे की जिथे पाण्याची गरज आहे तो म्हणजे रब्बी हंगाम. आमचा पूर्ण राज्याची शेती ही खरीपावर अवलंबून आहे. पण ज्या शेतकऱ्याकडे एक रब्बीचं पीक घेऊ शकतो तो शेतकरी खरा शेती परवडण्याच्या लेवलला जाऊ शकतो. त्यामुळे रब्बी हंगामाचं जसं आता सकाळच्या अहवाल पाहिला आपण काही ठिकाणी 20% आपल्याला इंटेन्सिटी वाढत चालली दिसून येत आहे. तर ही इंटेन्सिटी आपला 20, 30, 50% जशी घेऊन जाता येईल आणि ह्यासाठी काय लागेल आपल्याला भूजल लागेल आपल्याला. आणि भूजलाची परिस्थिती काय ह्या ठिकाणी आहे जसं सकाळचा अहवाल त्यात मी एक भाग या ठिकाणी आहे. या ठिकाणी जवळपास म्हणजे आपल्याकडे 11 आणि आज 23 या 14 वर्षामध्ये आपल्याला जे सुरक्षित पाणलोट होते आपले ते 28%वरून ते आले 80%वर खाली आलेले आहेत. म्हणजे जिथे पाण्याची कमतरता वाढलेली आहे असे पाणलोट संख्या प्रचंड वाढत चाललेली आहे. एक्सप्लॉयटेशन वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आपल्याला भूजलाचं काम करण्याची मोठी गरज आहे. तर हा एक परिणाम आहे. भूपृष्ठावरचा परिणाम साहजिकच आहे. जेवढे वॉटर बॉडी आपले आहेत त्याच्यामध्ये इव्हॅपोरेशन प्रचंड वाढत चाललं आहे टेम्परेचर वाढल्या कारणानं. तर तो एक या ठिकाणी आपल्याला कन्सर्नचा भाग आहे. हे 2 गोष्टी या ठिकाणी बघितल्या आपण. तिसरं काय परिणाम मोठा होतो आहे दॅट इज पिकांच्या उत्पादकतेवर होणारा परिणाम आहे. हा जो क्लायमेट चेंजचा परिणाम जो आहे हा ओव्हरऑल कसा होतो या ठिकाणी शेवटी आपण येतो या ठिकाणी म्हणजे लँड किंवा वॉटरच्या मुळंच होणारा आणि इतर कारणामुळे होणारा जो परिणाम आहे ते पिकाच्या उत्पादकतेमध्ये आहे. आणि या ठिकाणी पाहिलं आपण तर जे काय प्रमुख पिकं आपल्याकडची आहेत त्या पिकांच्या बाबतीत जे काही रिसर्च झालेला आतापर्यंत आहे त्या रिसर्च सांगतो या ठिकाणी आहे की सगळ्या पिकांमध्ये उत्पादकता आपल्या कमी कमी होत चाललेली आहे आणि त्या कारण आहे तापमानामधलं वाढ आहे.
म्हणजे आता आपण सोयाबीनसारखं पीक जर आपल्याकडे 10% उत्पादन कमी होतं किंवा कापूस तर पण सेन्सिटिव्ह पीक या ठिकाणी झालेलं आहे, एवढं कमी होत आलं तर आपली इकॉनॉमी जी आहे सोयाबीन आणि कापूस आपल्या महाराष्ट्राच्या एकूण 160 लाख हेक्टरचा जो खरीप एरिया आहे त्यातला 80 लाख हेक्टर हा केवळ 2 पीक खाली आहे, 80-85 लाख हेक्टर आहे. 50 ते 60% क्षेत्र ह्या 2 पीक खाली आपले येत आहे आणि त्याच्यावर हा परिणाम आपल्याला पुढे होणार आहे. तेव्हा कालांतराने आपला हा धोका पुढचा लक्षात घेण्याची गरज आहे. मग यासाठी म्हणून अशा प्रकारच्या गोष्टीवर उपाय करण्यासाठी म्हणून आपण म्हणजे शासनाच्या मार्फत तयार केलेलं मॉडेल म्हणजे आपलं आहे नाना देशमुख कृषी प्रकल्प. हाच आहे. यावर काय करता येईल आपल्याला, याचे अनेक अँगल्स यामध्ये आहे की आपण ह्या ठिकाणी फक्त पाहूया की डिझाईन कसं केलेलं मॉडेल या ठिकाणी आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं आहे की नेमके हे भाग कोणते आहेत जे वल्नरेबल आहेत, म्हणजे हाऊ टू असेस द वल्नरेबिलिटी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि त्यासाठी आपण ICRने जे काही मोठं काम केलं आहे क्रीडा संस्थेमार्फत त्याचा आधार घेऊन या ठिकाणी आपण असेसमेंट करू शकतो या ठिकाणी. तर तो एक भाग पहिला आहे बेसिकली की आपण कुठं काम करण्याची गरज आहे हे ओळखणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला बघण्याची गरज आहे की मग ह्याच्यामध्ये या मॉडेलमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे लोकसहभाग. तो कसा लोकसहभाग, आपण सर्वजण क्षेत्रामध्ये काम करत आहात, आपला ही गोष्ट नवीन नाही आहे, पण आपल्याकडून सुटलेली गोष्ट मी सांगतो या ठिकाणी ती म्हणजे ग्रामपंचायतीच्या कॉन्स्टिट्युशनल जबाबदाऱ्यांचं सहभाग नसणे. आणि ह्या ठिकाणी आपण ते एन्श्युअर करतो आहोत की कॉन्स्टिट्युशनल बॉडीला सहभागामध्ये कसं आणायचं. यासाठी प्रथमतः राज्यामध्ये पहिली वेळ झालेली आहे की 2020चा निर्णय झालेला आहे, आपल्याकडे GR झाला आणि आपण ग्रामपंचायत ॲक्टमधल्या 49 क अन्वयी आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शेती विकास समिती, ग्राम कृषी विकास समिती स्थापन केलेली आहे. ह्या प्रकल्पानं 2017मध्ये हा प्रयोग केला सुरुवातीला, त्याला आपण ग्राम कृषी संजीवनी विकास समिती म्हटलं गेलं आणि त्याचा 3 वर्षाचा अभ्यास करून शासनाने निर्णय घेतला की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये समिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी ग्राम कृषी विकास समिती स्थापना केली 2020च्या सप्टेंबरच्या निर्णयानुसार. आता ह्या समित्या खरोखर काम करतायत का, त्या कागदावर आहेत का फक्त, यासाठी आपलं काम मोठं वाढणार आहे. प्रत्येक CSOनं आपण ज्या भागात काम करता त्या ग्रामपंचायतीच्या समिती काय काम करते का तिला जागृत करणे, तिला कॅपॅसिटी बिल्डिंग करणे आणि तिला कार्यक्षेत्र सक्रिय करणे हे आपलं पुढं काम असणार आहे. जेव्हा आपण लोकसहभाग अशा अँगलनं पाहू तेव्हा ती ओनरशिप गावाची वाढणार आहे आणि म्हणून ग्रामपंचायतीची कमिटीला आपण या ठिकाणी बळकट केलेलं आहे, एम्पॉवर केलं आहे, इंटरेस्ट केलेलं आहे. यू हॅव ट्रस्ट द लोकल बॉडीज, हे फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे, ते आपण केलेली आहे. आता ह्याचं उदाहरण सांगतो. मला मागच्या टप्प्यामध्ये जेवढे काही शेतकऱ्यांना लाभ दिले गेलेले आहेत त्या 28 लाख अर्जांची पहिली प्राथमिक मान्यता त्या संबंधित ग्रामपंचायतीने दिलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायतीनं काम केलेलं आहे, हे लक्षात आपण घेण्याची गोष्ट आहे. नंतर पुढे आपण जाऊन ते बघूया की मग म्हटलं जलसंधारण आणि भूजल यासाठी आपण पाण्याचा ताळेबंद, जसं मगाशी एक आपण पाहिलं प्रेझेंटेशनमध्ये, हा ताळेबंद अत्यंत शास्त्रीय पद्धतीनं आपण तयार करण्यासाठी रोबस्ट वॉटर बॅलन्स मॉडेल आपण तयार केलेलं आहे विथ हेल्प ऑफ IIT मुंबई यांच्या पद्धतीनं आपण तयार केलेलं मॉडेल आहे. आज ते चांगल्या प्रकारे आपण वापरतो आहोत आणि ते आता काही काळानंतर ते आपण प्ले स्टोअरवर आणून आपल्या सर्वांना ते उपयोग होऊ शकू इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत. तर ते एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्या आधारे आपण पूर्णपणे जलसंधारण कामाची आखणी या ठिकाणी करत आहोत. मृदा केंद्रित या ठिकाणी उपक्रम आहेत. पुढच्या साईडमध्ये मी ह्यावर डिटेल बोलेन. तर तो एक ह्यातला डिझाईनचा भाग आहे. पुढचा भाग या ठिकाणी आहे की नेमक्या कोणत्या टेक्नॉलॉजी आहे की ज्या क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी म्हणून आपण पाहू शकतो. आमच्या विद्यापीठाने आत्तापर्यंत हजारो तंत्रज्ञान विकसित केलेली आहेत. त्यातल्या कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या प्रत्यक्ष पिकांना त्या बदलत्या हवामानामध्ये शेतकऱ्याला आणि पिकाला नेमक्या वाचवतील किंवा त्याच्यामध्ये उपयोगात येऊ शकतात. त्याची आपण एक एनलिस्टिंग केलं आहे आणि हे सध्या हे करण्यासाठी देखील संबंधित विद्यापीठ तज्ज्ञांबरोबर चर्चा करून आणि ते शेतामध्ये राबवून घेऊन अनेक प्रकारच्या ट्रायल्स घेऊन त्यातून आपण ठरवलं की ह्या गोष्टी आपण करणं फार आवश्यक आहे की जेणेकरून ताबडतोब त्यावर उपाय आपल्याला करता येऊ शकतो. अशा टेक्नॉलॉजीची लिस्ट आपण केली आणि ते यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करतो आहोत या ठिकाणी. याबरोबरच आपला मग हे सगळं करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचा भाग सकाळी प्रादेशिक असमतोलाचा विषय देशपांडे सरांनी मांडला, ज्यामध्ये रिजनली बॅलन्समध्ये शेतीमधली गुंतवणुकीचा विषयात महत्त्वाचा आहे, जो सकाळी महेंद्र सरांच्याही बोलण्यात आला होता की भांडवली गुंतवणूक कमी होत चाललेली आहे आणि ती वाढवण्याकरता गरज आहे. म्हणून आपण या ठिकाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून भांडवली गुंतवणूक शेतीमधली कशी वाढवता येईल यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये अर्थसहाय्य देण्याची सुरुवात केलेली आहे आणि ती फार आवश्यक गोष्ट या ठिकाणी आहे. फार मोठं काही म्हणजे सरकारनं फार मोठं काही काम केलं असं म्हणू शकत या ठिकाणी नाही, परंतु गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे. यावर मोठं भर आपण या ठिकाणी दिलेलं आहे. याबरोबर मग पायाभूत सुविधा देखील महत्त्वाच्या आहेत. वैयक्तिक लोकांची गुंतवणूक झाली ठीक आहे, पण व्हॉट अबाउट कॉमन फॅसिलिटीज हे महत्त्वाचं गोष्ट आहे. म्हणजे रस्त्यापासून ते अनेक गोष्टी असतात, त्यापैकी या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण जेवढ्या काय पायाभूत सुविधा निर्माण करता येऊ शकतात शेतीच्या दृष्टिकोनातून त्यावर आपण भर या ठिकाणी दिलेला आहे. तो एक मॉडेलचा आपला भाग आहे. हे करत असताना महिला शेतकऱ्याच्या
बाजूनं आपण विचार करतो आहोत, केलेला आहे आणि पुढे आपण करत आहोत याकडे आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या लिडरशिपखाली कशाप्रकारे इम्प्लिमेंटेशन होऊ शकतं यावर आपण भर देतो आहे. मगाशी सांगितलं तुम्हाला GKVS किंवा ग्राम कृषी विकास समिती यामध्ये 11 सदस्यामध्ये 6 महिला सदस्य आहेत. तसंच या ठिकाणी महिला केंद्रीय उपक्रमामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी म्हणजे सर्व शेतकरी महिला याचा अर्थ ज्याच्या नावावर शेती आहे अशी महिला ही साधारण व्याख्या जी आहे ती आम्ही घेत नाही. ज्या कुटुंबातली महिला शेती करते आहे ती शेतकरी महिला म्हणून या ठिकाणी आम्ही ती व्याख्या बाजूला ठेवलेली आहे आणि आम्ही सरळ शेती करणाऱ्या महिलांनाच आम्ही या ठिकाणी पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्याला आपण बळकट करतो आहोत. हे एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. हा डिझाईनचा आपला एक भाग आहे. सर्वसमावेशक अंमलबजावणी यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग अशी म्हटलं ग्रामपंचायत लेवलला जे अर्ज लोकांचे आले होते जे मंजुरी केली असेल साहजिकच आहे त्यामुळे राजकारण येऊ शकतं. म्हणजे ह्याला मागं होऊ शकते SC STला लाभ मिळेल का ही शंका असते सर्वांच्या मनामध्ये. या ठिकाणी बाय डिफॉल्ट सिस्टम आम्ही अशी तयारी केलेली आहे की कोणतेही अर्जाची यादी समोर येत असताना 1 नंबरला ST महिला येणार, 2 नंबरला SC येणार, 3 नंबरला येणार त्यामध्ये दिव्यांग असेल ते येणार. त्यामध्ये म्हणजे ST SC दिव्यांग यांची नावं टॉपला येतात आणि त्यांचा निर्णय घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही आपल्याला. हे प्रत्येक ग्रामपंचायतीला आम्ही सांगितले आणि ते बाय डिफॉल्ट सिस्टममध्ये आम्ही केलेलं आहे. त्यामुळे इन्क्लुझिव्हनेस फॅब्रिक फार आपण आणलेलं आहे. शिवाय आपण ह्या टप्प्यामध्ये पेसा गावात जातो त्यामुळे इन्क्लुझिव्हचा मोठा भाग आपण आणणार आहोत. लाभात थेट हस्तांतरण ह्यावर जास्त बनण्याची गरज नाही, तो एक डिजिटल भाग आहे. अद्ययावत सल्ला सेवा अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की आज नेमकं मी काय करू, कारण ज्या प्रकारे आपण एक्स्ट्रीम इव्हेंट वाढत चाललेले आहेत, उद्या मी काय कोणती कामं करू शकतो याचा सल्ला आम्हाला देण्यासाठीची सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी पूर्ण आपण आर्किटेक्चर तयार केलेलं आहे. आपण सर्वांना कल्पना बसलेल्या सर्व लोकांच्या मोबाईलमध्ये कदाचित महाविस्तार ॲप आमचा असेलही, नसेल तर कृपया आपलं ते डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला रोजचं कोणतं हवामान कसं आहे आणि कशाप्रकारे पुढं कोणतं काम करायचं आहे, कोणत्या पिकासाठी काय काम करायचं आहे याचा आपण सल्ला द्यायला सुरू केलेला आहे. आजचीच बातमी अशी आहे की 20 लाख शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲप डाउनलोड केलेले आपल्या राज्यामध्ये. 20 लाख लोकांनी. एवढ्या प्रमाणामध्ये शेतीचं ॲप डाउनलोड करण्याची ही पहिली वेळ अशी आहे आणि ते आता प्रमाण आपलं हळूहळू वाढत चाललं आहे. केवळ हे 4 महिन्यामधली गोष्ट आहे. आणि डिजिटल संरचना आजचा हा विषय माझ्याकडे विषय हा नाही आहे. अत्यंत प्रचंड मोठं काम मगाशी उल्लेख केले की डिजिटलचा उल्लेख केला त्यावेळेला पूर्ण प्रकल्प असा ऑनलाईन ह्यामध्ये आहे आणि ह्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला कुठल्याही भागातल्या माणसाला कोणत्या प्रकारे अडचण येणार नाही आणि सहजपणे काम करता यावं अशा प्रकारचं हे काम केलेलं आहे. 28 ऑक्टोबरला दुपारी प्रोजेक्ट लॉन्च केला आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आणि 2 तासामध्ये आम्ही ज्यावेळेला पाहायला गेलो त्यावेळेला आमच्याकडे 2000 अर्ज आले होते. म्हणजे कुठल्याही आमच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन शेतकऱ्याला भेटलेला नाही तरी. आणि आज या ठिकाणी 3 महिने पूर्ण झालेले आहेत. 28 तारीख आज आहे. 3 महिन्यामध्ये आज आमच्याकडे 2,20,000 अर्ज आलेले आहेत. याचा अर्थ ही सिस्टीम किती सोपी केलेली आहे डिजिटली हे आपल्या लक्षात येऊ शकते या ठिकाणी. तर हे आमचं मॉडेल आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी पुन्हा लँड वॉटर आणि ह्या गोष्टी बोलणार आपण आहोत. त्यामुळे फक्त पुढच्या काही मिनिटांमध्ये मी कशाप्रकारे हे मृदा केंद्रित मॉडेल तयार केलेलं आपण आहे हे पाहतो या ठिकाणी. तर ज्यावेळेला आपण हे सॉईल सेंट्रिक अप्रोच म्हणतो आहोत तो कसा असला पाहिजे आहे. यामध्ये पहिली गोष्ट आहे की सॉईल बेस्ड ॲडवायझरी. आता पण आपण काय दिल्या, वेदर बेस्ड ॲडवायझरी दिल्या, आपण वेदर ॲडवायझरी दिल्या आणि त्यासाठी क्रॉप काय केलं पाहिजे आहे. आमचं म्हणणं या ठिकाणी आहे की सॉईल बेस्ड ॲडवायझरी असणं गरजेचं, कारण सॉईल फार्म टू फार्म, व्हिलेज टू व्हिलेज, रिजन ही वेगळी असू शकते आणि नेमकं त्या सॉईलमध्ये आज काय परिस्थिती आहे, कशा प्रकारचं आहे आणि त्यासाठी कोणता पॅटर्न असला पाहिजे आहे. विथ हेल्प ऑफ नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सायन्स, सॉईल सर्वे आणि युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सॉईल बेस्ड सॉईल प्रॉपर्टीज तयार करतो आहोत व्हिलेज वाईज आणि त्याच्या आधारे आपण कोणत्याही गावामधलं तिथे असणाऱ्या एकूण भूरूपामध्ये कोणता भाग कसा आहे, कुठे स्लोपी आहे, कुठे डीप सॉईल आहे, कुठे मिडियम सॉईल, टेक्स्चर कसं आहे, सॉईल डेप्थ, सॉईल टेक्स्चर ह्या सगळे विचार करून आपण या ठिकाणी तयार करतो आहोत. कॉन्झर्वेशन ॲग्रिकल्चर हा दुसरा त्याचा भाग आहे. तिसरा भाग आहे निविष्ठा तयार करणं, हे लोकल लेवलला. बायोचार आणि 14 भाग या ठिकाणी आहे. आपला 5वा भाग आहे तो कार्बन सिक्वेस्ट्रेशन. या ठिकाणी फक्त 2 मिनिटांमध्ये आता हा विषय मी या ठिकाणी संपवतो आहे की हा जो कॉन्झर्वेशन ॲग्रिकल्चरचा पार्ट आहे हा सॉईल हेल्थसाठी एकूणच महत्त्वाचा आहे. आणि तुम्हाला सांगायला या अभिमान वाटतो आम्हाला या ठिकाणी आम्ही ज्या गोष्टीला सुरुवात केली आहे. अत्यंत धाडसान लोक या ठिकाणी म्हणत होते की तुम्ही कसं म्हणू शकता की नांगरणीशिवाय शेती होऊ शकते. तर या संदर्भात आम्ही काम केलं. गेल्या 5 वर्षामध्ये आम्हाला असं दिसून आलेलं आहे की आज आमच्याकडं हजारो शेतकरी असे आहेत ज्यांची 5 ते 7 वर्षापासून नांगरट थांबलेली आहे. त्यांच्या उत्पादनाचे उच्चांक आता गाठता आहेत आणि त्याच्यातही हे तयार केलेला प्रोटोकॉल आहे. आता हा प्रोटोकॉल आम्ही
कृषी विद्यापीठ राहुरी, अकोला आणि परभणी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉईल सायन्स भोपाळ या चौघांच्या मदतीनं हे प्रोटोकॉल आपण पुढच्या 3 वर्षामध्ये पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्या रिसर्चच्या देणार आहोत आणि त्याच्या अंतिमतः याचा शिफारस होईल अशा प्रकारची रचना आम्ही करणार आहोत. तर हा प्रोटोकॉल आपण तयार केलेला आहे आणि लोकांपर्यंत आपण हे पोहोचवत आहोत आणि चांगल्या प्रकारे दिसतं. आता हे सगळे एक शेतकरी उदाहरण तुम्हाला दिले या ठिकाणी आहे. या शेतकऱ्याचं आता 10व-11व पीक आहे. एकदाही नांगरणी केलेली नाही, बेड मोडलेले नाही आहेत आणि सगळ्या प्रकारे पिकं ती घेऊन झालेली आहे. या सगळ्याचा विचार केला असता आपण कशाप्रकारे जाऊ पुढे हे आपण करू शकतो. एक सॉईल, नंतर हा वॉटर व्यक्तीमध्ये मी एवढं सांगितलं, आपण सर्वजण या क्षेत्रामध्ये काम करतात गेली अनेक वर्ष आणि याच्यासाठी ह्या प्रकल्पात दिले जाणारे हे इन्व्हेस्टमेंट्स आहेत. इन्व्हेस्टमेंटची लिस्ट आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्या या ठिकाणी प्रेझेंटेशनमध्ये आपण नंतर पाहू शकतो. यामध्ये कोणताही भाग आपण सोडलेला नाही आहे. महिला केंद्रित सगळा कार्यक्रम या ठिकाणी म्हटलेला आहे आपण. तसंच या ठिकाणी आपण पेसा गावामध्ये काय करू शकतो, लाईव्हलीहूड्स इन पेसा रिजन काय होऊ शकतं, यासाठी ट्रायबल एरियासाठी आपण अशा प्रकारची रचना केलेली आहे. कारण मोठ्या संख्येत ट्रायबल एरिया या ठिकाणी आपल्या प्रोजेक्टमध्ये आलेला आहे. त्यावर आपण काम या ठिकाणी करतो आहोत आणि पुढेही त्याच्यावर आपल्याला कसे रिझल्ट मिळतात त्यावर आपण डेव्हलपमेंट करणार आहोत. या सगळ्याचं माध्यम आम्ही वापरत आहोत तो म्हणजे शेतीशाळा. ते दोन्ही प्रकारच्या फिजिकल आणि डिजिटल. सो इट इज अ फिजिटल अप्रोच ऑफ एक्सटेन्शन यामध्ये आपण करतो आहोत आणि 50% शेतीशाळा महिला शेतीवर असणाऱ्या आहेत. त्यामुळं तशा प्रकारचं काम चालू केलेलं आहे. ही डिझाईनचा आपला एक भाग आहे. दिस ऑल आर पार्टनर्स, कारण आम्ही एकटे काम करू शकत नाही. आणि म्हणून मगाशी म्हटलं आपण की आजचा हा फोरम कशाकरता आपण केलेला आहे, पार्टनरशिपसाठी केलेला आहे. आत्तापर्यंत सगळे हे पार्टनर्स आपण एकत्र आलेले आहेत. पुढे आणखी आम्ही संख्या वाढणारच आहे आणि त्या सगळ्यांचा हेतू एकच आहे की आपल्याला क्लायमेट रेझिलियन्ससाठी प्रयत्न काम करण्याची गरज या ठिकाणी आहे. आणि आज सध्या आम्ही या 7,000 गावामध्ये काम करत आहोत. राज्याचा आपला 21 जिल्हे आहेत. 21 जिल्ह्यामध्ये पूर्ण मराठवाडा, पूर्ण विदर्भ आणि नॉर्थ महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि जळगाव अशा 21 जिल्ह्यामध्ये 7,000 गावं निवडलेली आपण. आमचं या ठिकाणी आव्हान आहे आपल्या सर्वांना की जिथे जिथे आपण काम करत आहात, जर तुम्ही ह्या प्रकल्पाच्या गावामध्ये तुमचं एक्झिस्टन्स तिथं असेल तर आपण त्या ठिकाणी आम्हाला अप्रोच करा. आमचे इन्व्हेस्टमेंट्स आणि तुमचं सोशल कॅपिटल ह्या दोघांची सिनर्जी करून आपण त्या गावाला इम्पॅक्टफुल आपण काम करू शकतो. हे या ठिकाणी आम्ही ओपनली आपणा सर्वांसाठी आव्हान देतो आहोत. आणि यासाठी कोणत्या प्रकारच्या डॉक्युमेंट्सची गरज नाही, काही गरज नाही. वाटलं तुम्हाला गरज असेल तर तुम्ही आमच्याबरोबर म्हणजे अफाम चर्चा आम्ही करतो आहोत. अफामवर आम्ही कॉमन MOU करतो आहोत, नॉन फायनान्शियल MOU. बायफ आणि वॉटरबरोबर आमचं काम ऑलरेडी चालू झालेलं या ठिकाणी आहे. इतरही कोणी संस्था या ठिकाणी SSP यावर काम चालू झालेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं आपण MOU करून या गावामध्ये आपण कुठेही काम करू शकतो. तो आवर इन्व्हेस्टमेंट्स आणि युअर सोशल कॅपिटल याची सिनर्जी आपल्या या ठिकाणी आणता येऊ शकते. एवढं सांगायचं आहे. ही दिशा मी या ठिकाणी मांडली. तीच मगाशी म्हटल्याप्रमाणे आहे की सहविचारी लोकांबरोबर भागीदारी करणे, उपक्रमांना सांगड घालणे, या ठिकाणी सर्वंकष लवचिकता आणणे गरज आहे. म्हणजे तुम्ही असं एकदम हार्ड राहून चालणार त्या लवचिकतेची गरज या ठिकाणी आहे. जे टेक्नॉलॉजी परवडणाऱ्या शेतकऱ्याला त्याच घ्यायला पाहिजे. आपल्याला विनाकारण कुठली गोष्टी विकत घेण्याची गरज या ठिकाणी नाही आहे. महिला केंद्रित असावं आणि CSR वापरण्याकरता काय कल्पकता असली पाहिजे याच्यावर तुम्ही कधी विचार करू शकता आणि तुम्ही याचा वापर करू शकता. हे आपल्यासाठी केवळ हे दिशा दाखवत या ठिकाणी आहे. तर वेळेचा लक्षात घेऊन मी थोडीशी वेळ जास्त दिल्याबद्दल मी सरांचा आभार मानतो या ठिकाणी आणि थांबतो आहे.